वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. आज मी तुम्हाला मिक्स्ड व्हेजिटेबल पराठ्याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. इथं मी 4 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. 1 वाटी बीटचा किस घेतलाय, 1 वाटी गाजराचा किस घेतलाय, 1 वाटी साल काढून किसलेलं काकडीचा किस घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे, डाळीचं पीठ, नाचण्याचं पीठ, मीठ, मिरची क्रश, तेल, धना जिरा पावडर व ओवा. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. बारीक वाटीनं अर्धा वाटी मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे, ते यामध्ये मिक्स करायचं आहे. त्यानंतर बारीक वाटीनं अर्धा वाटी मी नाचण्याचं पीठ घेतलेलं आहे, ते पण यामध्ये मिक्स करायचं आहे. 2 चमचे मीठ घालायचं आहे. त्यानंतर 2 चमचे मिरची क्रश घालायचा आहे. त्यानंतर 2 चमचा ओवा घालायचा आहे. 2 चमचे धना जिरा पूड घालायचे आहे. 4 चमचे तेल घालायचं आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. बीटचा किस घालायचा आहे. काकडीचा किस घालायचा आहे. गाजराचा किस घालायचा आहे. व हे छान सगळं मिक्स करून घेऊन गार पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी जास्ती पाणी वापरायचं नाही आहे, कारण ते गाजराचं, बीटचं, काकडीचं पाणी असतं, त्यामुळे ते जास्ती पाणी शोषत नाही. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा असं करून घ्यायचं आणि लागलं तरच मग पाणी घालून मळायचं आहे. इथं छान आपलं आता हे पीठ मळून झालेलं आहे. ह्यासाठी अजिबात पाणी लागलेलं नाही, म्हणजे ते खिसामध्येच एवढं पाणी होतं की ते ऑब्झर्व केलेलं आहे. त्यामुळे अजिबात ह्याला पाणी लागायला नाही. लागलं तरच पाणी ह्याला घालायचं आहे. आता मला तरी काय आज ह्याला पाणी लागलेलं नाही, त्यामुळे छान आता हे मी अर्धा तास सेटिंगला ठेवणार. मग नंतर गोळे करून मग पराठे लाटून घेणार. मस्त असे हे आता गोळे इथं रेडी झालेले आहेत. आता मी तवा गरम करायला ठेवणार व पराठे लाटून घेणार. आता पराठे लाटून घेऊया. गव्हाच्या पिठामध्ये गोळा बुडवायचा आहे व गव्हाचं पीठ लावून पराठा लाटायचा आहे. इथं आता आपले सर्व पराठे लाटून झालेले आहेत. आता खमंग खरपूस हे पराठे भाजून घ्यायचे आहेत. चला तर मग आता पराठा भाजून घेऊया. थोडं थोडं तेल लावून व्यवस्थित हे खरपूस पराठे भाजून घ्यायचे आहेत. मस्त छान असा हा खरपूस पराठा आता तो भाजून रेडी झालेला आहे. आता हे अशाच पद्धतीनं सर्व मी पराठे लाटून भाजून घेणार आहे. इथं आता आपले मस्त मिक्स्ड व्हेजिटेबल पराठे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. हे पराठे खूप हेल्दी आहेत, शरीराच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. हे पराठे तुम्ही आठवड्यातून एकदा तरी बनवून खा. खूप छान व चविष्ट लागतात. व ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही घरी ट्राय करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.